उद्यापासून आमची जी सुरुवात सुद्धा होते ही सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे, कारण त्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येत आहेत. तर महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, परंतु भारतीय जनता पार्टीच्या रचनेनुसार आमचे 80 संघटनात्मक जिल्हे आहेत. मी एवढ्यात यश साजरा करणारा मधला व्यक्ती नाहीये, ही सुरुवात आहे. मला खात्री आहे की फक्त युवक युवती नाही, मी अनेक परिवार माझ्याशी जोडणार. नमस्कार, आपल्यासोबत आहेत भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक. उद्यापासून 21 एप्रिल पासून भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित युवा जागर यात्रेचा शुभारंभ होतो. त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं शुभारंभाविषयी आणि संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्याविषयी. युवा शक्ती जागर यात्रा या यात्रेचं नावच अशा पद्धतीने एवढ्यासाठी ठेवलंय की आमच्या संपूर्ण युवा शक्ती जी आहे फार जागृत आहे. खूप ऍक्टिव्ह मुलं आहेत, खूप उत्साही आहेत, प्रचंड ऊर्जा त्यांच्यामध्ये आहे. आणि उद्यापासून आमची जी सुरुवात सुद्धा होते ही सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे, कारण त्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येत आहेत. आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत. मुंबई प्रदेशाचे अध्यक्ष अमित साटमजी येत आहेत. आणि तसंच अनेक मंत्री महोदय, खासदार महोदय, आमदार महोदय सुद्धा येत आहेत. आणि एकत्रित सगळाच आमचा जो युवा मोर्चा म्हणून हा जो अजेंडा आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही पेराला चाललोय, ह्याच्या माध्यमातून खूप मोठी संघटना आमची तयार होईल असा मला विश्वास आहे. एकंदर दौऱ्याची सुरुवात उद्यापासून होते. किती दिवसांचा हा दौरा असेल आणि सुरुवातीचा टप्पा कोणत्या भागात असेल? खरं तर महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, परंतु भारतीय जनता पार्टीच्या रचनेनुसार आमचे 80 संघटनात्मक जिल्हे आहेत. माझे दौरे हे 36 जिल्ह्यांमध्ये नाही, 80 संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये होणार. त्यामुळं हा दौरा खरं तर पुढचे आता 2 ते 3 महिने चालणार. आम्ही पहिला टप्प्यामध्ये आता विभाग जो घेतलाय तो कोकण विभाग आहे. कोकण नंतर आम्ही तसंच पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असा आमचा दौरा तो आता रचला जाईल. परंतु आता 21 ते 27 तारखेपर्यंत आम्ही कोकणात आता असणार आहे. 1,00,000 सभासदांचं उद्दिष्ट तुम्ही डोळ्यासमोर ठेवून हे काम करत आहात. ऑलरेडी तुमचे 22,000 सभासद तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. हे तुमचं यश म्हणावं लागेल आधी दौऱ्याच्या आधी. नाही, मी एवढ्यात यश साजरा करणारा मधला व्यक्ती नाहीये, ही सुरुवात आहे. मला पुढच्या काही महिन्यांमध्ये असं 1,00,000 कागदांचा गट्टा हा फडणवीस साहेबांसमोर, चव्हाण साहेबांसमोर नेऊन ठेवायचा आहे. आणि 1,00,000 फक्त म्हणजे नोंद झाली आणि युवक जोडले गेले असं नाही. 1,00,000 युवक जे ऍक्टिव्हली आमच्या बरोबर काम करतील, जे म्हणजे सक्रिय सदस्य म्हणून त्यांची नोंद होईल, अशा पद्धतीने मला ते जोडायचे. तर माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तर होतच आहे, परंतु आमची संपूर्ण ग्राउंडची यंत्रणा जी आहे ती सुद्धा उद्यापासून ऍक्टिव्हेट होणार. आता माझ्यावर पण बघताय, माझ्यावर इथं सर्व आता काही जिल्ह्यांमधले जिल्हा अध्यक्ष आहेत. तर ह्यांच्या बरोबर मिळून आता जे काम करायला भरपूर मजा येणार आहे. आणि मी त्या गोष्टीसाठी खूप म्हणजे उत्साही आहे. काल तुमच्या घरगुती फॅमिली ब्लॉगचं सुद्धा तुम्ही या निमित्तानं चर्चा सर्वत्र महाराष्ट्रभर रंगली. घरच्यांना खूप तुमच्याविषयी काळजी व्यक्त केली. तशी काळजी युवक युवतींनी तुमच्याविषयी काही सांगितले, त्याचे काय अनुभव असतील का या दौऱ्याविषयी शुभेच्छा देताना किंवा प्रतिक्रिया देताना ब्लॉगर? मला सगळ्यात पहिलं तर सांगायचं की माझ्यावरती प्रेम करणारे, मला आशीर्वाद देणारे सर्व लोक, मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो. कारण मी आता ज्या कुठल्या जिल्ह्यामध्ये दौऱ्यासाठी जातोय तर तिथून खूप मोठा प्रतिसाद येताना दिसतोय. म्हणजे मागच्या काही मी आता काल माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आणि आज तुमच्या माध्यमातून सांगितलं की दौरा कशा पद्धतीने आहे, परंतु त्याबद्दल काही इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचली. आणि मला कोकण विभागातून एवढे फोन कॉल झाले आहेत की तुम्ही जेव्हा याल तेव्हा आमच्या घरी जेवायला या, किंवा तुमची राहायची सोय कुठे केली का ते आमच्या इथं आम्ही करतो. त्यामुळे असं प्रेम लोकांकडनं जे मिळतंय हे मला खरंच म्हणजे मनाला भावणारी ही गोष्ट आहे. आणि ह्या संपूर्ण ह्याच्यात मला खात्री आहे की फक्त युवक युवती नाही, मी अनेक परिवार माझ्याशी जोडणार. धन्यवाद आमच्याशी संभाषण केल्याबद्दल. हे होते कृष्णराज महाडिक. कॅमेरामॅन सिद्धेश कांबळीसह मी अभिनंदन पडळकर, MTV मुंबई.